विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा जो धडा सुरू करणार आहे त्याचं नाव आहे वर्तुळ। याआधी आपण धडा क्रमांक पहिला समरूपता आणि धडा क्रमांक दुसरा पायथागोरसचे प्रमेय हे पूर्ण करून ठेवलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ लेक्चर देखील अपलोड करून ठेवलेले आहेत। अजून ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितले नसेल तर बघा, फक्त तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवलेली आहे, नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, कारण की ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे। ओके, आजच्या लेक्चर मध्ये आपण वर्तुळ या धड्याचा सराव संच 3.1 संपूर्ण आहे, तो पण वॉइस शॉर्ट मध्ये। चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जो सगळ्यात पहिला टॉपिक आहे बघा, तो आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। ओके, ज्या टॉपिक वरती तुमचा सराव संच आधारित आहे त्यामधील पहिला टॉपिक आहे, पहिला जो घटक आहे तो आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। काय म्हटलंय बघा, प्रमेय काय आहे, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते। एकदम इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती डायरेक्टली पहिलाच प्रश्न आहे सराव संचामधला। तर काय सांगते बघा, इथं सांगितलं हे प्रमेय अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करता येते। सिद्ध मी करून देणार नाही, तुम्हाला जे पाहिजे ते देणार आहे फक्त। ओके, सिद्धतेचा जो व्हिडिओ आहे तो दुसरा आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट थेरम प्रूव्ह करून देणार आहे। तर इथं काय म्हटलंय, सगळ्यात पहिला एक वर्तुळ काढायचं आपल्याला। चला एक वर्तुळ काढूया। ओके, हे वर्तुळ काढल्यानंतर त्याला एक स्पर्शिका काढू। वर्तुळाचा हा केंद्रबिंदू, त्याला आपण ओ नाव देऊ आणि इथं एक स्पर्शिका काढूया। ओके, तर ते असं म्हणतात, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, कोणताही बिंदू असो, आता या बिंदूतून चालली तर या बिंदूचं आपण एक नाव देऊया। ओके, काय नाव देऊ, ए। ओके, आणि हा समजा हा बिंदू माझा बी, समजले इथपर्यंत? म्हणजे ए बी नावाची जी रेषा आहे ती वर्तुळाची स्पर्शिका आहे। आणि जर मी तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते सांगितलं तर कसं बघा, हा जो ए आहे आणि हा जो ओ आहे, समजा हा जोडला तर ओ ए ही त्रिज्या झाली, बरोबर का? ती जर त्रिज्या झाली तर या ठिकाणी जो कोन तयार होतो तो होतो 90 अंशाचा, एवढं लक्षात ठेवायचं। काय सांगितलंय परत एकदा, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, वर्तुळाच्या ए बिंदूतून एक स्पर्शिका चालली, ओके, आणि तो बिंदू आपण केंद्राशी जोडला, ए हा ओ शी जोडला म्हणजे केंद्राशी जोडला, तर तो त्रिज्याला कसा आहे, लंब। ही त्रिज्या आणि त्रिज्याला हा जो ए बी आहे स्पर्शिका तो लंब आहे, बरोबर का? म्हणजे इथं कोन ओएबीचं जे माप आहे ते असते 90 अंश। समजलंय? तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, हा जो ओएबी म्हणजे काय, समजा एक स्पर्शिका आहे, एका वर्तुळाची एक स्पर्शिका आहे, समजा ही स्पर्शिका आहे वर्तुळाची, इथं स्पर्श करते, हा समजा बी पॉइंट आहे आणि इथं तुमचा ए नावाचा काय आहे, केंद्रबिंदू आहे। तर तिथून मी काय केलं, एक बिंदू जोडला ए पासून बी पर्यंत स्पर्श बिंदू, तर हा जो कोन तयार होईल तो 90 अंशाचा होईल, लक्षात ठेवायचं। समजलं? हे पहिलं थेरम जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे। सेकंड नंबरला काय म्हटलंय बघा, स्पर्शिका खंडाचे प्रमेय। स्पर्शिका खंड म्हणजे काय, ही जी आकृती तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये हा जो पीडी आहे आणि हा जो क्यूडी आहे, ओके, हे स्पर्शिका खंड आहे। स्पर्शिका खंड म्हणजे काय, समजा एक वर्तुळ आहे, ओके, आणि वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू पासून बघा वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू आहे, बरोबर का? वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू आहे, तर हा जो बिंदू आहे त्या बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त 2 स्पर्शिका जातात। ओके, किती जातात, जास्तीत जास्त 2, ही एक जाते आणि समजा ही एक जाते। ओके, तर या बिंदूमधून जर ती स्पर्शिका जाते तर लक्षात ठेवायचं, हा जो ए आणि हा जो बी तिथं वेगळे नाव आहेत, मी वेगळे घेतोय। समजा हा जो सी आणि हा ओ, ओके, तर हा जो ए बी आहे हा एक स्पर्शिका खंड आहे, हा जो बी सी आहे हा दुसरा स्पर्शिका खंड आहे आणि हे दोघंही सारख्या मापाचे आहेत, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं। वर्तुळाच्या स्पर्शिका खंड आहे त्याच्या सारख्या मापाचे असतात। काय म्हटलंय, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून, हे एक वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये डी नावाचा एक बिंदू आहे, त्या बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड। ओके, डी मधून बघा एक पीडी नावाचा स्पर्शिका खंड काढलाय, एक क्यूडी नावाचा काढलाय, म्हणजे हा जो पीडी आहे स्पर्शिका खंड पीडी, स्पर्शिका खंड पीडी हा बरोबरीत आहे स्पर्शिका खंड क्यूडीच्या। क्यूडी, ओके, आणि त्यानंतर आताच आपण बघितलं की हा जर पीडी स्पर्शिका खंड आहे तर हा जो ए आहे तो केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू पासून जर मी तो पी जोडला तर इथं जो कोन तयार झाला तो 90 अंशाचा। ए पासून जर क्यू जोडला तर इथं जो कोन तयार झाला तो 90 अंशाचा। जसं की इथून जर मी ओ पासून ए जोडला तर इथं 90 अंशाचा कोन तयार होईल, इथून जर सी जोडला तर इथं 90 अंशाचा कोन तयार होईल, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। समजलंय? चला बोलूया सराव संचाकडे। सराव संच 3.1 मधला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हटलंय, सराव संच 3.1 मधला प्रश्न पहिला काय सांगतोय, सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे।
ही एक आकृती आहे आणि याच्यामध्ये वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. त्रिज्या म्हणजे काय तर लक्षात ठेवायचंय, हा जर एक वर्तुळ आहे आणि हा जर त्याचा केंद्रबिंदू आहे तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून कोणताही एक पॉईंट जर मी जॉईन केला तर ती माझी त्रिज्या असते आणि त्रिज्या आर ने दाखवतात. समजलं? ओके, हिला त्रिज्या म्हणतात आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जर आपण एक लाईन पास केली तर तिला म्हणतात जीवा, डायमीटर. ओके, हिला म्हणतात डायमीटर. आता हे सर्व मी तुम्हाला जो चौथा धडा आहे आपला भौमितिक रचना त्याच्यामधल्या सरळ संख्या 4.2 मध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे, कारण की आपल्याला ती स्पर्शिका काढायचे, ती त्रिज्या येणार, व्यास येणार, तर ती मी डिटेलमध्ये सांगतो. आता इथं जे जे गोष्टींची गरज आहे ते सांगतो. इथं काय म्हटलंय त्रिज्या, तर त्रिज्या म्हणजे काय वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून कोणताही एक जर बिंदू आपण वर्तुळाचा जोडला तर त्याला आपण त्रिज्या म्हणतो. तर बघा सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. लिहून घेऊ काय काय दिलंय. त्रिज्या ओके, ज्याला आपण आर म्हणतो 6 सेमी आहे. पुढे काय रे बा, रेषा AB या वर्तुळाला ए बिंदूमध्ये स्पर्श करते. ही जी AB नावाची रेषा आहे ती याला ए बिंदूमध्ये स्पर्श करते. तर पुढे काय, या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तर द्या. ओके, ही जी माहिती आहे आणि ही जी माहिती आहे त्याच्यावरून प्रश्नांची उत्तर द्यायचे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू डायरेक्ट. पहिला प्रश्न काय, कोण CAB चे माप किती आहे? कोण CAB चे माप किती अंश आहे आणि का? ओके, हा जो CAB आहे याचं माप काढायचं तर आपल्याला CA आधी जोडावं लागेल. चला CA जोडूया. चला CA जोडला. आता CA जर जोडला तर पहिला जो प्रमेय आहे स्पर्शिका खंडाचा प्रमेय, बरोबर का? सॉरी, स्पर्शिका खंडाचा आहे का? हे स्पर्शिका खंडाचा एक नंबरचं कोणता आहे? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. हे काय सांगते? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय सांगते जर वर्तुळाच्या कोणत्या बिंदूतून जाणारी स्पर्शिका त्या बिंदूपासून जर आपण केंद्राचं अंतर जोडलं तर तो असतो लंब. लंब म्हणजे काय, या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो. म्हणजे आपण म्हणू शकतो कोन CAB चं जे माप आहे ते आहे 90 अंश. कोन CAB चं माप किती आहे? 90 अंश. का? कारण की मी इथं CA जोडला, C हा केंद्रबिंदू, A हा स्पर्शबिंदू. जर केंद्रबिंदूपासून स्पर्शबिंदू जोडला तर तो त्या ठिकाणी लंब असतो, म्हणजे 90 अंशाचा कोन तयार करतो. इथं सांगायचंय स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. कारण सांगून टाकलंय. का बरं? कारण की इथं कारण आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. हे झालं पहिलं. नंबर 2 प्रश्न क्रमांक 2. काय प्रश्न क्रमांक 2, बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे आणि का? हा जो C आहे हा AB पासून किती अंतर, आता मला सांगा C इथं AB इथं आणि हा जो C आहे ती त्रिज्या आहे जी 6 सेमीची आहे. मग मला सांगा हा जो C आहे तो AB पासून किती अंतरावरती आहे? 6 सेमीवरती. ओके, सांगू शकतो आपण लिहू शकतो. ओके, जी त्रिज्या आहे, दुसऱ्याचं उत्तर आहे बरं का, दुसऱ्याच्या उत्तरामध्ये बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे, तर त्रिज्या त्याची किती आहे? 6 सेमी. ओके, त्रिज्या किती आहे? 6 सेमी, बरोबर का? म्हणजेच या ठिकाणी त्रिज्या जी आहे CA, तर CA चं अंतर पण किती आलं? CA चं अंतर झालं 6 सेमी. CA चं अंतर झालं 6 सेमी. जर त्रिज्या 6 सेमी तर CA चं अंतर 6 सेमी आणि जर CA चं अंतर 6 सेमी तर आपण असं म्हणू शकतो की C हा बिंदू, CA चं अंतर जर 6 सेमी तर तो AB पासून 6 सेंटीमीटर अंतरावरती असेल. C हा बिंदू रेषा AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. ओके, आता पुढे प्रश्न क्रमांक 2 झाला. आता तिसरा. सोपे आहेत, याच्यामध्ये काही हार्ड नाहीये. तुमच्या मनाने पण तुम्ही उत्तर लिहू शकता. तुमच्या भाषेमध्ये उत्तर हेच आहे पण भाषा थोडीशी वेगळी येऊ शकते आन्सरची. जर D ऑफ AB 6, D ऑफ AB मध्ये हे जर अंतर 6 सेमी असेल, हे बघा हे अंतर जर 6 सेमी असेल, हे तर ऑलरेडी 6 सेमी आहे, तर ते म्हणतात D ऑफ BC काढा. म्हणजे आपल्याला आता BC जोडावं लागेल. चला जोडूया BC. ओके, म्हणजे आपल्याला आता BC काढायचा आहे. मग मला सांगा हा पण 6 आहे, हा पण 6 आहे आणि इथं 90 अंशाचा कोन तयार होतो. तर याच्या मागचा धडा आपण पाहिला पायथागोरसचे प्रमेय, आणि त्या ठिकाणी देखील मी तुम्हाला सांगितलं ज्या ठिकाणी 90 अंशाचा कोन येईल त्या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. तर आपण काय करूया, त्रिकोण ABC चा विचार केला तर त्रिकोण ABC मध्ये बघा, त्रिकोण ABC मध्ये हा जो कोन आहे CAB हा 90 अंशाचा आहे. किती अंशाचा आहे? 90, बरोबर. तो जर 90 अंशाचा आहे तर इथं म्हणू शकतो मी पायथागोरस प्रमेय नुसार. हे शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहायचंय. पायथागोरस प्रमेय काय सांगते? कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग अधिक उंची वर्ग. तर 90 अंशाचा समोर कर्ण असतो. कर्ण कोण आहे? BC.
तर बीसीचा वर्ग बरोबर. ओके, पाया कोण आहे एबीचा वर्ग अधिक उंची कोण आहे एसीचा वर्ग. उंची कोण आहे एसीचा वर्ग. बरं, त्यानंतर पुढे इथं सोडवतो. हे बघा, पहिल्याचं उत्तर इथं, दुसऱ्याचं इथपर्यंत आहे, तिसऱ्याचं. तर बीसीचा वर्ग, बीसी किती आहे माहित आहे का? नाही, बीसीच काढायचं आहे आपल्याला. बीसीचा वर्ग राहू द्या. एबीचा वर्ग किती आहे? एबी म्हणजे 6, तर 6चा वर्ग अधिक हा पण किती 6चा वर्ग. एबी पण 6, एबी पण 6, त्यानंतर एसी पण 6, 6चा वर्ग 36 अधिक 6चा वर्ग 36. 36 आणि 36 72 होतात. बीसीचा वर्ग आला 72, वर्ग पुढे गेला तर तो वर्गमुळात 72. आणि वर्गमुळात 72चा जर तुम्ही विचार केला तर त्याला तुम्ही असं लिहू शकता. ओके, कसं लिहू शकता 72? तर 72 जे पुढे आपण अशी करू शकतो 36 जुने 72, कारण की 72 कोणाचा वर्ग नाहीये. जो वर्ग नसतो त्याची फोड करावी लागते. मग 36 जुने 72 मध्ये जर विचार केला तर 36 हा 6चा वर्ग आहे आणि 2 एक नैसर्गिक संख्या आहे. जर 36 बाहेर आला तर किती येईल बरं? 6, आतमध्ये राहिला 2, म्हणजे 6 वर्गमुळात 2. म्हणजे बीसी याला असं लिहू शकतो 36 गुणिले 2. तर बीसी किती आला पुढच्या पानावर लिहितो बघा बीसीचा. आता बीसी बरोबर आलाय, आधी तर आला होता 72. चला 2 स्टेप रिपीट करतो. बीसी बरोबर 72 ला आपण लिहू शकतो 36 जुने 72. तर 36 बाहेर आला तर 6 वर्गमुळात 2 सेमी. ओके, म्हणजेच काय आपल्याला डी ऑफ बीसी काढायचं होतं. मग म्हणून डी ऑफ बीसी इज इक्वल्स टू 6 वर्गमुळात 2 सेमी. हे झालं तुमच्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर? हे झालं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता चौथ्या प्रश्नाचं उत्तर. ओके, याचं उत्तर आलं, याचं उत्तर आहे 6 वर्गमुळात 2. ओके, नंबर 4 प्रश्न. आता शेवटचा प्रश्न, पहिल्यातला चौथा. काय म्हटलंय? त्रिकोण एबीसीचे माप, त्रिकोण एबीसीचे माप किती अंश आहे आणि का? हा जो एबीसी आहे का, एबीसी म्हणजे याचं माप आपल्याला काढायचंय. एबीसी त्याचं माप किती अंश आहे आणि का? तर लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ओके, आता जर विचार केला तर हा 6 सेमी, हा पण 6 सेमी, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू या दोन्ही बाजू सारख्या. ओके, तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाचा एक प्रकार असतो समद्विभुज त्रिकोण. त्या समद्विभुज त्रिकोणाचा जर विचार केला तर तो समजा असा आहे. इथं समजा 90 अंशाचा कोण आहे. ओके, आणि या दोन बाजू सारख्या. जर या दोन बाजू सारख्या तर त्यांनी केलेले हे दोन कोण पण सारखे असतात समद्विभुज त्रिकोणामध्ये. तर आपल्याला समजतंय की हा जर 90 अंशाचा आहे आणि या ज्या दोन बाजू 6 सेमी आहे, तर या दोन बाजू सारख्या मापाच्या, आणि सारख्या म्हणजे किती 45 अंश मापाच्या असतील. पण ते आपल्याला प्रूफ करून सांगावं लागेल. तर मी काय करतो आता, हा जो त्रिकोण एबीसी आहे ना, त्याच्यामध्ये आता बी पण नाही माहिती मला, सी पण नाही माहिती, पण आपल्याला हे माहिती की बी आणि सी दोघे एकाच मापाचे असतील. कारण की जर या दोन बाजू सारखे तर त्यांचे दोन कोण पण सारखे, बरोबर का? तर मी असं म्हणतो त्रिकोण कोणता आहे बघा एबीसी मध्ये. चौथ्याचं उत्तर काढायचं बरं का. ओके, एकच सेकंड हा, एक सेकंड. इथं लिहूया चौथ्याचं उत्तर. त्रिकोण एबीसी मध्ये, ओके, त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए तर आपल्याला माहित आहे 90 अंश. कोण ए किती आहे 90. कोण बी आणि कोण सी हे दोघेही सारखे, दोघांना आपण एक्स मानू. दोघांना काय मानू? एक्स मानू. परत एकदा बघा, कोण ए कितीचा आहे 90 अंशाचा, आणि ह्या दोघांना काय मानलं? एक्स मानलं. तर तुम्हाला एक प्रमेय माहित आहे किंवा एक गुणधर्म माहित आहे, 9वी मध्ये तुम्ही शिकले, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज असते 180, बरोबर का? म्हणजे मी जर कोण ए म्हणजे जर कोण बी ऍड केला आणि जर कोण सी ऍड केला तर त्रिकोणाचे कोण आहेत आणि याची बेरीज येणार 180 अंश. तर इथं बघा, हा ए किती आहे 90 अंश, हा किती आहे एक्स, हा किती आहे एक्स, तर हा बघा 180 अंश, बरोबर का? तर आपण काय करू, 90 तिकडे पाठवू. एक्स आणि एक्स किती आला 2x, हा एक्स आणि एक्स 2x 90 तिकडे गेला 180. ओके, 90 तिकडे गेला तर वजा 90, 180 मधून 90 गेले तर किती आले 90 डिग्री, बरोबर का? बरं, त्यानंतर 2x, तर 2 इकडे गुणाकार करतो, तिकडे त्याने भागाकार करेल 90 भागिले 2. परत एकदा बघा, तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180, बी ची किंमत x टाकली, सी ची पण किंमत x टाकली, ए ची किंमत 90 तिकडे गेला तर प्लसचा मायनस झाला, x आणि x 2x, तर 180 मधून 90 गेले 45, हा 2 इकडे गुणाकार करतो, तिकडे भागाकार. ओके, जर भाग केला आपण तर बघा, बे 1 बे, बे चौक 8, 90तून 8 गेला 1 उरतो, त्याच्यावरती 0, बे 5 10, तर x ची किंमत आली आपल्याला 45. 45 काय अंश. आता 45 अंश जर विचार केला तर x आपला कोण होता? बी आणि सी.
ओके, म्हणजे हा पण 45 आला, आपण 45 आला, तर आपल्याला कोण काढायचा होता, तर मागे जाऊन बघूया. आपल्याला काढायचा होता कोण, एबीसी, जो मध्ये असतो तो काढायचा असतो एबीसी. तर आपल्याला एबीसी काढायचा होता, एबीसी म्हणजे हा काढायचा होता. तर कोण एबीसी किती आला, एबीसी म्हणजे बी, तर कोण एबीसी बरोबर 45 अंश. अशा प्रकारे आपले चारीचे चारी प्रश्न संपलेले आहेत. जर समजलं असेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा, दोनदा बघा, तीनदा बघा, तुम्हाला नक्की समजेल. ओके, याचा पटापट स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय? ओके, याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा प्रश्न क्रमांक 2 काय आहे. शेजारील आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून काढलेले आर्यम आणि आर्यन हे स्पर्शिका खंड वर्तुळाला बिंदू एम आणि एन मध्ये स्पर्श करतात. ही जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये ओ हा केंद्रबिंदू आहे आणि या ओ पासून वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू आहे ज्याचं नाव आर आहे, आणि आर मधून हा जो एम आर आणि एन आर म्हणजे हे जे दोन स्पर्शिका खंड आहेत ते वर्तुळाला एम आणि एन बिंदू मध्ये स्पर्श करतात असं सांगितलंय. तर काय म्हणतात ते, जर ओ आर बरोबर 10 सेमी, हा जो ओ आर आहे का तो जर 10 सेमी असेल, ओ आर किती सेमी, 10 सेमी. ओके, रेड मध्ये लिहितो म्हणजे दिसेल तुम्हाला. ओ आर झाला 10 सेमी, आणि नंतर पुढे म्हणतात ते वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर सगळ्यात पहिला आपण काय करूया, इकडे बघा काय काय काढायचंय. प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती आहे काढायचंय. नंबर 2 ला काय काढायचंय, कोण एम आर ओचं माप किती आहे काढायचंय. नंबर 3 ला काय काढायचंय, कोण एम आर यांचं माप किती. तर एक एकने जाऊ आपण, एक काढू आधी. सगळ्यात पहिले दिलंय काय काय ते महत्वाचं आहे. ओके, याच्यामध्ये काय काय दिलंय आकृतीमध्ये, आकृतीमध्ये ओ आर बरोबर किती, 10 सेमी. ओ आर बरोबर किती, 10 सेमी. आणि त्यानंतर त्रिज्या किती आहे, त्रिज्या म्हणजे रेडियस आर किती आहे रे बाळ, त्रिज्या 5 सेमी. ओके, आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर या आकृतीमध्ये त्रिज्या कोण कोण आहे. जर ओ पासून एम मी जोडला तर ही पण माझी त्रिज्या होते, इथे 90 अंशाचा कोण भेटतो. आणि ओ पासून एन जोडला तर ही पण माझी त्रिज्या बनते, इथं ओ एन आर हा 90 अंशाचा कोण होतो. ओके, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय सांगते, जर आपण केंद्रबिंदू पासून स्पर्शबिंदू जोडला तर त्या ठिकाणी तो लंब असतो, म्हणजे 90 अंशाचा कोण तयार करतो. आणि दुसरा थेरम काय शिकलो, स्पर्शिका खंडाचे प्रमेय. तो सांगतो जे स्पर्शिका खंड असतात दोन ते दोघं पण एकरूप असतात, सारख्या मापाचे. म्हणजे आपण जर एम आर काढला तर आपल्याला आर्यन ऑटोमॅटिक भेटणार आहे, म्हणजे आर्यन काढलं तर आर्यन ऑटोमॅटिक भेटणार आहे, कारण की दोघं सारख्या मापाचे आहेत. बरोबर. मग आता हा 10 सेमीचा आहे आणि हे 5 सेमीचे, हा 5 सेमीचा आणि हा पण 5 सेमीचा. ओके, इथं दोन त्रिकोण भेटले, हा पहिला भेटला आणि हा दुसरा भेटला. तर आपल्याला काढायचंय सगळ्यात एक नंबरला प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती. तर आपण पहिल्यापासून जाऊ. ओके, इथं बघा पहिल्याच उत्तर, प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी. तर प्रत्येक स्पर्शिका खंडाच्या लांबीसाठी आपण पहिला त्रिकोण कन्सिडर करू. तुम्हाला वाटलं असतं तुम्ही दुसरा करा. ओके, का बरं पहिला दुसरा, कारण की मला असं दिसत आहे की हा जो पहिला त्रिकोण आहे त्याच्यामध्ये हा जो एम कोण आहे ना, ओ एम आर, तर हा 90 अंशाचा भेटलाय. आणि ज्या ठिकाणी 90 अंशाचा कोण येतो त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं काय वापरायचंय. 90 अंशाच्या कोणामध्ये आपण वापरतो पायथागोरसचे प्रमेय. म्हणजे या ओ एम आर त्रिकोणामध्ये, त्रिकोण ओ एम आर मध्ये बघा बरं का, त्रिकोण ओ एम आर मध्ये काय रे बाळ, ओ एम आर मध्ये, त्या त्रिकोण ओ एम आर मध्ये मला असं दिसतंय तो जो कोण आहे, कोणता कोण रे बाळ, ओ एम आर, कोण ओ एम आर आहे 90 अंशाचा. किती अंशाचा, 90 अंशाचा. तर आपण काय म्हणू शकतो, पायथागोरस प्रमेयानुसार. ओके, फुल याच्यामध्ये लिहू का, नाही तर तुम्ही तेच लिहिता पेपरमध्ये, मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्हाला पेपरमध्ये फुल लिहायचंय. पायथागोरस प्रमेयानुसार कसं आहे बघा, असं पायथागोरस प्रमेयानुसार. पायथागोरस प्रमेयानुसार. ओके, काय बरं पायथागोरस प्रमेयानुसार, पुढचं इथं घेऊया. चला चला, ओएमआर मध्ये पायथागोरस लावा. पायथागोरस असतो कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण 90 अंशाच्या समोर, ओ आर, कर्ण वर्ग बरोबर पाया, कर्ण बरोबर पाया काय, ओएम चा वर्ग अधिक उंची, उंची काय एम आर. ओके, एम आर ला काय लिहू आपण, आर्यम चा वर्ग. कर्ण वर्ग पाया वर्ग उंची वर्ग, एम आर ला किंवा आर्यम ला दोन्ही चालते. ओ आर किती आहे रे बा, ओ आर आहे 10 चा वर्ग. बघा इकडं ओ आर दिलाय 10 बरोबर. ओएम किती आहे, ओएम आहे त्रिज्या, त्रिज्या दिली 5, इथं झाला 5 चा वर्ग आणि अधिक आर्यम चा वर्ग.
10चा वर्ग 100, 5चा वर्ग 25 अधिक RMचा वर्ग. बरं, हा जो 25 आहे तो इकडे अधिक आहे, इकडे त्याने वजा होईल, म्हणजे 100 वजा 25 बरोबर RMचा वर्ग. मग 100 मधून 25 गेले तर 75 भेटतात, म्हणजे RMचा वर्ग किती भेटला? RMचा वर्ग बरोबर 100 मधून 25 गेले तर भेटतात 75 बरोबर. तर RM तसाच राहिला, हा जो स्क्वेअर आहे पुढे वर्गमुळात गेला, वर्गमुळात किती? 75. ओके, आणि वर्गमुळात 75 बाहेर येतात का? अजिबात नाही. वर्गमुळात 75 बाहेर येत नाही, मग काय करावं लागेल? त्याला फोडावं लागेल. आणि फोडावं कसं लागेल? तर आता जसं आपण 72ला फोडलं तसंच 75ला आपण स्प्लिट करू. कसं? 25 त्रिक 75, 25 हा वर्ग आणि तिन्ही नैसर्गिक संख्या. ओके, तुम्ही 9वी मध्ये शिकले. तर RM बरोबर 25 त्रिक 75, 75ला कसं लिहू शकतो? 25 गुणिले 3. तर इथं बघा RM बरोबर 25 बाहेर येताना किती रे बा? 3. सॉरी, 25 बाहेर येताना किती? 5, कारण की 25 5चा वर्ग आहे ना, आतमध्ये राहिलं 3. ओके, इथं सेमी दिलंय का? सेमी मध्ये दिलंय का? यस, सेमी मध्ये, म्हणजे 5 वर्गमुळात 3 सेमी. RM किती आला? 5 वर्गमुळात 3 सेमी. आपल्याला काढायचं काय होतं? प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती हे म्हटलंय. पहा बरं का, काय म्हटलंय? प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती. तर इथं बघा RM किती आलाय? 5 वर्गमुळात 3 सेमी. तर हा पण किती असेल? 5 वर्गमुळात 3, कारण की हे दोघं एकरूप आहे. ओके, तर मी असं म्हणू शकतो, म्हणून हा जो RN आहे तो कुणासारखा आहे? RN कुणासारखा आहे? RM सारखा. हा कोणता प्रमेय पुढे लिहायचंय? स्पर्शिका खंडाचे प्रमेय. स्पर्शिका खंडाचे प्रमेय. ओके, स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार आपण म्हणू शकतो की जे स्पर्शिका खंड आहेत ते एकरूप असतात, सारख्या मापाचे. तर जर RM 5 वर्गमुळात 3 आहे तर RM जर 5 वर्गमुळात 3 आहे तर RN किती रे बाळ? RN सुद्धा 5 वर्गमुळात 3 सेमी. ओके, अशा प्रकारे दुसऱ्यातला पहिला संपलेला आहे. ओके, प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला पहिला संपला. आपण काय करू आता? हे पेज पुढच्या याच्यावरती लावू, म्हणजे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा सोडवता येईल. ओके, तर प्रश्न क्रमांक दुसऱ्यासाठी आपण हे जे पेज आहे पुढच्या याच्यावरती लावून टाकूया. ओके, पुढच्या याच्यावरती याच्यासाठी की माग तीनदा जायला नको. चला दुसऱ्याचं उत्तर काढू. दुसऱ्याचं उत्तर, दुसरा काय आहे बा? कोण MRO चं माप किती? कोण MRO चे माप किती? कोणी MRO कुठे तुम्हाला दिसतोय? MRO. आता आपण बघितलं की हा जो होता तो 5चा होता, हा पण 5, इथं 90 अंश, इथं 90 अंश. ओके, त्यानंतर हा जो होता तो मधला 10चा. आपल्याला काढायचा MRO. ओके, आता हे सगळं मागच्या जे एक्सप्लेन करून सांगितलं म्हणून इथं सांगत नाही. आपल्याला R पाहिजे, मध्ये R आहे म्हटल्यानंतर हा जो R आहे तो, ओके, MRO म्हणजे एवढा पार्ट आपल्याला पाहिजे. हा जो R आहे तो पलीकडचा, अलीकडचा नाही. MRN नको आहे आपल्याला, MRO पाहिजे, म्हणजे इतकाच. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं त्रिकोण OMR मध्ये, ओके, याचं उत्तर बघा. त्रिकोण OMR मध्ये जर बघितलं, ओके, OMR मध्ये जर बघितलं तर कोण OMR कितीचा होता? कोण OMR 90 अंशाचा, याच्यात काही वाद नाही. कोण OMR कितीचा? 90 अंशाचा. हा 90चा. पण तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर 90च्या समोर हा जो OR आहे तो OR कर्ण आहे. OR कोण आहे? कर्ण. आणि हा कर्ण आहे, आणि कर्ण आहे, आणि हे बघा OM ही त्रिकोणाची एक बाजू, ही बाजू पहिली, ही बाजू दुसरी, बरोबर का? हा जो 10 आहे तर हा 5च आहे, म्हणजे 10च्या निम्मा आहे. तुम्ही एक प्रमेय शिकले होते बघा दुसऱ्या धड्यामध्ये, 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश कोणाचे प्रमेय. तिथे काय शिकले होते? 30 अंश कोणासमोरील बाजू, 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या, जो कर्ण असतो का त्याच्या निम्मी असते, बरोबर का? 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. करेक्ट आहे. मग तुम्ही जर विचार केला तर हा कर्ण आहे आणि ही बाजू 5 आहे, आणि 10, कर्ण जर 10 आहे तर ती बाजू 5च आहे, म्हणजे ही बाजू कर्णाच्या निम्मी आहे. OR जर कर्ण आहे आणि तो जर 10 आहे तर ही बाजू 5च आहे, म्हणजे कर्णाच्या निम्मी. म्हणजे मी काय म्हणू शकतो? हा जो आहे तो किती असेल? 30 अंश. कसं लिहायचंय बघा? म्हणून आपण म्हणू शकतो हा जो OM आहे, OM इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लाइड बाय OR. वाटलंच तर प्रूफ करून दाखवू. इकडे बघा, OM बरोबर 1/2. OR किती आहे? 10. तर 2 10. तर OM किती आला? OM आलाय 5. वाटलंच तर बघा प्रूफ केलंय. म्हणजे जर आपण OM कर्णाची निम्मा घेतला तर येतोय तो, आणि जर तो कर्णाची निम्मा आहे तर आपण म्हणू शकतो 30 60 90 नुसार काय म्हणू शकतो? म्हणून कोण
ओके, MRO इथंच लिहू शकत होतो बरं का, एकच मिनिट, इथं लिहा 30 अंश 60 अंश किंवा इथं लिहा, चला जाऊ द्या, कुठेही लिहा पण लिहा. हा जो MRO आहे, कोण MRO बरोबर किती, MRO काढायचा ना, तो किती आला 30 अंश. का बरं 30 अंश आला, कारण की कर्ण 10 आहे आणि ही जागा 5 आहे, बरोबर का. ही जर 5 आहे तर ती कर्णाच्या निम्मे आहे, आणि ती जर कर्णाची निम्मे आहे तर ती कोणाच्या समोर आहे, R च्या समोर, आणि कर्णाची निम्मी बाजू तीच असते, ती 30 अंशाच्या समोर असते. ओके, इथं लिहूया चला, 30 अंश 60 अंश 90 अंश कोणाच्या गुणधर्मानुसार. ओके, आता लास्ट वाक्य आहे आपल्याला काढायचंय नंबर 3 ला, कोण MRN चे माप किती, कोण MRN बरोबर किती. एकदम सोपं आहे. आता मला सांगा, जर ओके, जर हा 30 आला तर आपण किती असेल 30, बरोबर का. आपल्याला काढायचंय कोण MRN, बरोबर. आपल्याला MRN हा पूर्ण काढायचा, आता हा पूर्ण काढायचा. तो जर आपल्याला पूर्ण काढायचा तो दोघांनी मिळून बनतो MRO, कोण MRO, आणि अधिक दुसरा कोणता आहे, कोण ORN. म्हणजे हा जो टोटल आहे का, हा टोटल कोण MRO आणि ORN ह्या दोघांनी मिळून हा टोटल कोण बनतो. तो जर टोटल बनतो तर मला माहित होता हा 30 आहे, कारण की मी इथं तो काढलाय, आणि हा जर 30 आहे तर हा त्याच्या अलीकडून आहे, म्हणजे तो पण 30 आहे, बरोबर का. जर हा 30 तो 30 तर दोघं पण मिळून 60 अंश होतात. म्हणजे कोण MRN किती झाला, कोण MRN आला 60 अंशाचा, कितीचा 60. परत एकदा बघा, हा 30 चा आला, ओके, हा त्याचा व्युत्क्रम कोण आहे, कारण की अलीकडून आहे, व्युत्क्रम कोण सारखे मापाचे असतात. जर हा 30 तर हा पण 30, बरोबर का. आणि हा 30 तर टोटल तो जो असेल हा तर 60 अंशाचा असेल. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता पटापट. ओके, घेतलाय, याचा देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे, रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत. तर रेख OR हा कोण MRN आणि कोण MON या दोन्ही कोणांचा दुभाजक आहे हे सिद्ध करा. म्हणजे काय, ही जी आकृती आहे याच्यामध्ये हा जो M आहे आणि हा जो R आहे, MR हा पहिला स्पर्शिका खंड, त्यानंतर हा जो N आणि हा जो R आहे हा दुसरा स्पर्शिका खंड, असं इथं सांगितलंय. आणि पुढे काय म्हटलंय बघा, OR हा जो OR दिसतो का, OR हा जो OR आहे तो MRN चा आणि हा MON, म्हणजे या दोघांचा दुभाजक आहे आपल्याला सांगायचं. दुभाजकचा अर्थ तुम्हाला समजतो का, म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलो माझ्याकडे एक त्रिकोण आहे, हा 90 अंशाचा आहे आणि हा किती, समजा हा 30 अंशाचा आणि हा 60 अंशाचा आहे, बरोबर. मी म्हटलं जर 90 अंशाचा एक दुभाजक आहे, दुभाजक म्हणजे काय, असा कोण जो 90 ला सारख्या प्रमाणात दुभागतो, म्हणजे 45 अंशामध्ये. ओके, तर इथं असं म्हटलंय, हा जो OR आहे का तो दुभाजक आहे हे सिद्ध करा. म्हणजे या दोन्ही कोणांची मापं आणि या दोन्ही कोणांची मापं सारखे आहेत हे दाखवायचे. आता तुम्हाला माहित आहे OM ही त्रिज्या आहे, ON ही त्रिज्या आहे, आणि इथं 90 अंशाचा कोण तयार होणार, इथं पण 90 अंशाचा कोण तयार होणार, बरोबर. मग आपण काय करू, याला पहिला त्रिकोण म्हणू आणि याला दुसरा त्रिकोण म्हणू. आणि ही जी दोन त्रिकोण आहेत का, कोणता OMR आणि दुसरा ONR, हे दोन्ही पण समरूप असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या धड्यामध्ये आपण शिकलो, जे दोन त्रिकोण समरूप असतात त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असतात आणि त्यांच्या संगत कोणांची मापं सारखी असतात, बरोबर. इथपर्यंत या दोघांना आपण प्रूव्ह करू की ते समरूप आहेत. तर कसं करायचं, सगळ्यात पहिला ते जर समरूप असतील तर लक्षात ठेवायचं, हा जो OR आहे तो MON चा आणि MR यांचा दुभाजक असेल. मग हे दोघं पण सारखे येतील, हे दोघं पण सारखे येतील, समजलंय. मग आता सगळ्यात पहिला आपण काय करूया, आकृतीमध्ये जे जे दिसतं ते लिहून घेऊया. आकृतीमध्ये काय काय, RM आणि RN हे स्पर्शिका खंड आहेत, हे स्पर्शिका खंड आहेत. इथपर्यंत काय अडचण, काहीच नाही. आता काय करूया, ओके, आता त्रिकोण कोणता, OMR व त्रिकोण
OMR आणि त्रिकोण ONM मध्ये, OMR आणि ONR मध्ये. याच्यामध्ये आपल्याकडे कोणते कोणते कसोटे आहेत? को कसोटे आहे, को कसोटे आहे, ओके, बाकोबा कसोटे आहे, बा कसोटे आहे. तर आपण काय करू, याला बा कसोटीने प्रूफ करू. तुम्ही म्हणताल का कोणत्याही कसोटीने प्रूफ करू शकतो, पण इथं मला असं दिसतंय की याच्या 3 बाजू, वरच्या आणि खालच्या 3 बाजू सारख्या आहेत. तर बघा कशा सारख्या आहेत. सगळ्यात पहिले जर विचार केला तर बघा, बाजू MR, ओके, त्रिकोण पाहिला OMR ची बाजू कोणती? MR, ही एकरूप आहे. दुसऱ्याच्या बाजू, ही जी MR आहे ती बाजू RN किंवा NR ला एकरूप आहे, आणि की दोनही स्पर्शिका खंड आहे, ओके, आणि दोघे एकरूप असणार. एका वर्तुळाचे स्पर्शिका खंड सारखे असतात. हा कोणता प्रमेय आहे? स्पर्शिका खंडाचे प्रमेय. एक बाजू तर भेटली भाऊ. एक बाजू भेटल्यानंतर अजून काय, मला असं दिसतंय की ही जी OM आणि ही जी ON आहे या दोन्ही पण सारखे आहेत. का सारख्या? आता हे दोघं स्पर्शिका खंड होते म्हणून ते दोघं सारखे होते, पण ह्या बाजू सारख्या असण्याचं कारण काय? कारण की दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. तुम्हाला माहिती आहे वर्तुळाच्या त्रिज्या सगळीकडे सारख्या असतात. मग काय म्हणू शकतो? OM, बाजू OM बरोबरीत बाजू कोणती? ON. ओके, हे काय? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. पुढे काय रे बाळ? आता तिसरी बाजू कोणती राहिली? तुम्हाला समजलं असेल, ह्या 2 बाजू सारख्या, नंतर ह्या 2 बाजू सारख्या, नंतर ही मधली बाजू बघा ना, एक बाजूची जोडी, 2 बाजूची जोडी, मधली बघा OR. ही जी OR आहे ती OMR मध्ये पण आहे, आणि ही जी OR आहे ती ONR मध्ये पण आहे. म्हणजे ही दोघांमध्ये आहे, आणि दोघांमध्ये जर एकच बाजू आहे तर दोन्हीकडे सारखे असेल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? बाजू OR बरोबर बाजू, ओके, OR बरोबर बाजू RO घ्या. चला, OR बरोबर OR म्हणा किंवा OR बरोबर RO घ्या, चालते, काही विषय नाही. हिला कोणती बाजू म्हणू शकतो आपण? सामायिक, सामायिक बाजू. ओके, OR बरोबर OR घ्या किंवा OR बरोबर RO घ्या, दोघांमध्ये ती एकच आहे. ही जर 10 असेल, पलीकडता अलीकड पण ती 10 असेल, सामायिक बाजू. मग बघा, हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण, बरोबर काय? आता याला रफ करतो. या पहिल्या त्रिकोणामध्ये आणि या दुसऱ्या त्रिकोणामध्ये, दोघांमध्ये, ओके, त्याच्या 3 बाजू, याच्या 3 बाजू सारख्या आहेत. तर मी असं म्हणू शकतो का त्रिकोण OMR हा समरूप आहे त्रिकोण कशासोबत रे बाळ? ONR सोबत. आणि कोणत्या कसोटीनुसार? ओके, समरूपतेची बा कसोटी. कोणती? समरूपतेची बा कसोटी. ओके, ज्यांनी अजूनपर्यंत पहिल्या धड्याचा व्हिडिओ बघितला नसेल तो जाऊन बघा. 1.3 एक्झरसाइज सराव संच 1.3 मध्ये मी शिकवल्या कसोट्या तुम्हाला, समरूपतेची बा कसोटी. ओके, आता जर असं आहे, हे 2 त्रिकोण जर समरूप आहे तर त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात आहे, आणि जर संगत बाजू एकाच प्रमाणात आहे तर त्याचे संगत कोण सारखे आहे? आता M चा संगत कोण इकडे N, हे दोघं सारखे. R चा संगत कोण इकडं R, हे दोघं सारखे. आणि O चा संगत कोण इकडं O, दोघंही सारखे. मग मला सांगा, हा आणि हा कोण जर सारखा आहे, हा आणि हा कोण जर सारखा आहे, म्हणजेच काय? OR काय असेल? दुभाजक. OR जर दुभाजक आहे म्हणूनच तर त्याने या दोघांना सारख्या प्रमाणात विभागलं, म्हणून आपण म्हणू शकतो, ओके, काय म्हणू शकतो? ओके, म्हणून कोणता? कोण? रेख OR. ओके, म्हणून आपण म्हणू शकतो रेख OR विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे? त्रिज्या 4.5 सेमी असलेल्या वर्तुळाच्या 2 स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत, तर त्या स्पर्शिकेतील अंतर किती आहे साकारण लिहा. ओके, आता इथं आपलं वर्तुळ काढायचं नाही, तरी पण मी इथं बघा कंपास म्हणजे कर्कटक म्हणतो आपण त्याला, आणि पट्टी याच्या सहाय्याने तुम्हाला काढून दाखवतो की वर्तुळ काढायचे कसं. त्यानंतर मग तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये अंतर किती असेल. ओके, तर इथं बघा पट्टीमध्ये 0 पासून 4.5 पर्यंत मी कंपास लावलाय, म्हणजे कंपास मध्ये तितकं अंतर घेतलंय. मग पट्टी बाजूला आपण काढून टाकून एक इथं सर्कल ड्रॉ करू. बरोबर, इथं सर्कल ड्रॉ केल्यानंतर कंपास पण बाजूला घेऊन जाऊ. तर आता तुम्हाला एक गोष्ट माहीत झाली. ओके, काय माहीत झालं? की हा केंद्रबिंदू,
ओके, केंद्रबिंदूपासून हे जे अंतर आहे ते त्रिज्या 4.5 दिसत असेल बघा इथे 4.5. तर 4.5च्या 2 स्पर्शिका आहे. आपण एक वरून स्पर्शिका घेऊन एक खालती स्पर्शिका घेऊ. ओके, साईडला काढूया. साईडला नाही, इथंच काढू. साईड मधून आपण रेषा घेऊया. ओके, ही एक स्पर्शिका आणि दुसरी स्पर्शिका समजूया. तर मुलं म्हणतील स्पर्शिका कुठे आहे, ती तर छेदून चालली, मग आपण तिला थोडी खाली घेऊ. ओके, घेतली खाली. ओके, आता दिसते एक स्पर्शिका. ओके, तर मला सांगा इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते 4.5, कारण की ही त्रिज्या आहे, आणि इथून इथपर्यंत पण 4.5, तर कारण की ही त्रिज्या आहे. ओके, दोघांमधलं आपल्याला अंतर काढायचं. मग मी याला ए नाव देतो, याला बी नाव देतो आणि याला सी नाव देतो. म्हणजेच काय, मला ए पासून सीचं अंतर काढायचं आहे. तर मला हे समजलं की याची जी त्रिज्या आहे, ओके, त्रिज्या किती आहे 4.5. ओके, त्रिज्याला आपण आर म्हणतो, ती किती आहे 4.5 सेमी. त्रिज्या 4.5 सेमी आहे. ओके, आणि त्यानंतर त्रिज्या कोण कोण आहे, ए बी आणि ए बी बरोबर बी सी, या दोघी पण किती 4.5 सेमी प्रत्येकी. तर ह्या दोघी 4.5 सेमीच्या आहेत. तर मला ए पासून सी पर्यंतचं अंतर म्हणजे या दोघींमधलं अंतर काढायचंय. तर मला ए पासून सीचं अंतर काढायचंय, तर मी ए बी मध्ये बी सी ऍड करेल, ए बी मध्ये बी सी ऍड करेल. किंवा मुलं काय करू शकतात, याला R1 मानू शकतात, त्याला R2 मानू शकतात. R1 मध्ये R2 ऍड केला तरी पण आन्सर येते. तर ए सी बरोबर हा झाला 4.5 आणि अधिक हा झालं 4.5. 4.5 आणि 4.5 किती, 4.5 किती 9 सेमी. म्हणजेच काय, दोन त्रिज्येमधील जे अंतर आहे ते किती सेमी आहे, 9 सेमी. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला जो सराव संच 3.1 होता हा संपूर्णपणे संपलेला आहे. उद्या आपण सराव संच 3.2 पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना ऐकण्याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.